नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग. प्रकाशक आहेत आशिदा प्रकाशन. आज आपण पुष्पाताईंचंच मनोगत ऐकणार आहोत. त्या म्हणतात, भारत मातेच्या कुशीतील महाराष्ट्र म्हणजे संतांचं पावन पवित्र ठिकाण. विशेष म्हणजे विविधतेत एकता आणि एकतेत विविधता असणारी आपली संस्कृती. 12व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 13व्या शतकात आपली मराठी ही देशी भाषा ग्रंथरूपाने प्रकट आणि प्रगत होत गेली आहे. आद्यकवी मुकुंदराज यांच्या विवेकसिंधू या ग्रंथाची प्रथम निर्मिती झाली आणि या मराठी देशिकार लेणीवरच ताज चढवला तो ज्ञानेश्वर माऊलींनी. महर्षी वेदव्यासकृत महाभारतातील भीष्म पर्वातील 25 ते 42 अध्यायात साक्षात भगवान श्रीकृष्णांनी रणांगणावर अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजेच भगवद्गीता, ज्यात 700 श्लोक आहेत. त्या भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवर ज्ञानेश्वर माऊलींनी 9033 ओव्यांचं भावभाष्य म्हणजेच ज्ञानेश्वरी नेवासे येथील श्री कर्णेश्वराच्या मंदिरातील पैसाच्या खांबाला टेकूनच सांगितलेली आहे आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली आहे. अमृताते पैजा जिंकणारी म्हणजेच अमृताला गोडीमध्ये जिंकणारी मराठी भाषा असा अर्थ तर आहेच आहे. याशिवाय अमृताने असा अर्थही त्यांना अभिप्रेत आहे. म्हणजे ज्याला मरण नाही अशा परमतत्वाला आपल्या शब्दात पकडण्याचं सामर्थ्य या माझ्या मराठीत आहे असे गौरवोद्गार मराठी भाषेबद्दल काढलेले आहे. विश्ववंद्य ज्ञानेश्वरीमुळेच मराठी भाषेत ब्रह्मज्ञान अवतरलंय. मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी ही अक्षर वाङ्मयीन मूर्ती ठरली नाही, तर परमात्मा श्रीकृष्णाने विश्वोद्धारासाठी अर्जुनाला सांगितलेलं ब्रह्मज्ञान एरवी गीतेतच बंदिस्तच राहिलं असतं ना. अखेर ज्ञानेश्वर माऊलींनी ते ब्रह्मज्ञान सामान्य मराठी माणसाच्या दारातच नाही तर घराघरात आणून ठेवलंय. तद्वतच महानुभव पंथांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींनी मराठीतूनच ग्रंथ निर्मिती केलेली आहे. याच काळात संतांचा मेळा आणि भक्तीचा मळा फुललाय बहरलाय. या संत मेळ्यात गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, बंका महार, जोगी तेली, जगन्मित्र नागा, कान्होबा पाठक, विसोबा खेचर, सोयराबाई, जनाबाई, नामदेव, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई इत्यादींचा समावेश होता. यातील श्री संत नामदेवांनी आत्मचरित्राबरोबरच इतर संतांचंही चरित्र लिहिलेलं आहे. नामदेवांच्या या महान कार्यामुळेच त्या काळची संत चरित्र आज आपल्याला उपलब्ध आहेत. तसंच महिपतींनी संत नामदेवांचं चरित्र लिहिलं. त्यात नामदेवांच्या चरित्राचा एक भाग म्हणून महिपतींनी संत जनाबाईंची माहिती उपलब्ध करून त्यांचं चरित्र लिहिलं. या दृष्टीने महिपती हे संत जनाबाईचे पहिले चरित्रकार आहेत. मराठवाड्यातील जिल्हा परभणी, तालुका गंगाखेड या गावी दमा आणि त्याची पत्नी कुरुंड शूद्राच्या पोटी 13व्या शतकात म्हणजे अंदाजे इसवी सन 1258 मध्ये जनाबाईचा जन्म झाला. दमा वारकरी होता. त्यांना मूल नसल्यामुळे उभयतांनी पांडुरंगांची आराधना केली. तेव्हा पांडुरंगाने स्वप्नात सांगितलं की तुला एक कन्या होईल जी कृतयुगात पद्मिनी होती. ती तुझ्या उदरी जन्म घेईल. तिचं जनाबाई असं नाव ठेव. भविष्यात तिचा संत नामदेव चरित्राशी संबंध येणार आहे. त्यामुळे तिला पंढरीत राहणाऱ्या दामा शेट्टीकडे ती 5-6 वर्षाची झाली की नेऊन सोड. आणि स्वप्नाप्रमाणे त्यांना कन्या झाली. ती 5 वर्षाची होताच दमाने दामाशेठाला अर्पण केली. दामाशेठचं संपूर्ण कुटुंबच विठ्ठल भक्ती करणारे होते. त्या कुटुंबात दामा, त्याची पत्नी गोणाई, मोठी बहीण आऊबाई, स्वतः नामदेव, त्यांची पत्नी राजाई म्हणजे राजाबाई आणि नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, अनुक्रमे नारायण म्हणजे नारा, लाडाबाई, विठ्ठल, विठा, गोडाबाई, महादेव, महादा, येसाबाई, गोविंदा, गोंदा, साखराबाई आणि मुलगी लिंबाबाई. एवढे जण एकत्र राहत असूनही जनाबाई तर नामदेवांच्या जन्माच्या आधीपासूनच त्या कुटुंबात राहत होत्या. अशा या संत नामदेवांचा जन्म महाराष्ट्राच्या पंढरपूर क्षेत्री 26 ऑगस्ट 1270
कार्तिक शुक्ल एकादशीला. संवत्सर होतं 1327. रविवार होता. रविवारी झाला. जनाबाईंची मूळ वृत्तीच ईश्वरपरायण, त्यामुळे विठ्ठल भक्तीला तर बहारच आला. साधना कशी करावी, विठ्ठलाशी संवाद कसा साधावा, त्याच्याशी मनाने कसं समरस व्हावं, हे सगळं त्यांना नामदेवांच्या सहवासातच शिकायला मिळालं. मनच विठ्ठलमय झाल्यामुळे पांडुरंगच भेटीला येतो. तिच्या भक्तिभावामुळे तिच्या सर्व कामात विठ्ठल मदत करतो. एकतर आख्यायिका अशी आहे की एकदा रात्रीच्या वेळी पंढरपूरला मोठं वादळ झालं. त्यात नामदेवांची चंद्रमौळी, म्हणजे ते घराला चंद्रमौळी म्हणतात, उद्ध्वस्त झालं. त्याच रात्री प्रत्यक्ष पांडुरंगाने बांधून दिलं. देवाला खूप श्रम झाले म्हणून जनाबाई पाय चेपीत होत्या. तिच्या भोळ्या भाबड्या सेवेने पांडुरंगही खुश झाला आणि त्यांच्या प्रत्येक कामात तो मदत करू लागला. त्यांची भक्ती आत्मोद्धाराच्या यात्रेचा जणू मूळाधारच झाली. त्यांचा आध्यात्मिक प्रवास श्रवण भक्ती ते आत्मनिवेदन भक्ती म्हणजे नवविधा भक्तींचा झाला. सगुण भक्तीने सुरू झालेला त्यांचा प्रवास वळण घेत घेत अखेर निर्गुणाच्या अंतिम वळणावर येऊन विश्रामतो. मातापित्यांचं छत्र नाही म्हणून पोरकेपणाची जाणीव, दासी म्हणून सोसाव्या लागणाऱ्या कष्टांचा परिहार करण्यासाठी केलेलं विठ्ठलाला आवाहन, तर नामदेवाविषयी आदर म्हणून नामयाची दासी असं बिरोध त्या मिरवताना दिसतात. नामयाची दासी, ज्ञानेश्वरांची सखी, तर विठ्ठलाची प्रिया या भूमिकाही त्यांनी समर्थपणे निभावलेल्या आहेत. एवढंच नाही तर जनाबाई म्हणजे एक परिपूर्ण स्त्री मनच होय. त्यांना स्त्री असण्याचा सार्थ अभिमानही होता. ज्ञानेश्वरांसारखा पुत्र असावा, त्यासाठी पुनर्जन्म घ्यावा असं त्यांना मनोमनी वाटायचं आणि ह्यातूनच त्यांची मातृत्वाची ओढही दिसून येते. परमेश्वराला त्यांनी गुरु मानून स्वयंबोधासच त्यांनी गुरुपदेश मानलेला आहे. अशा जनाबाईंचा ज्ञानेश्वरांनी गौरव करून त्यांना संतपद बहाल केलेलं आहे. तेव्हापासून नामयाची दासी जना संत जनाबाई झाल्या. म्हणून 700 वर्षे उलटली तरी महाराष्ट्र शारदेच्या मुकुटातील अनेक रत्नांपैकी एक रत्न संत जनाबाई नावाचे अजूनही झळाळत आहे. आणि यामुळेच संपूर्ण स्त्रीवर्गाला म्हणावंसं वाटतं, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, ठेवू या आदर्श संत जनाबाईस. पंढरीच्या महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी म्हणजेच अंदाजे इसवी सन 1350 शके 1272 पांडुरंगे त्या विलीन झाल्यात. नामयाची दासी ते संत जनाबाईंचा जीवनपट सार्थ अभंगाद्वारे मांडण्याचं धाडस केलंय खरं, कारण त्यांचं लौकिक चरित्र माहिती होतं. काही अभंग वाचण्यातही आलेले होते आणि मनाचं विचारचक्रही सुरू झालं. सतत जनाबाईंचेच विचार यायचे की लौकिक अर्थाने शिक्षण नाही, संपूर्ण दिवस तर कामाच्याच रगाड्यात जायचा. पण त्यांच्या अभंगांची उंची, विचारांची उत्तुंग झेप बघून तर खरोखरी थक्क व्हायला होतं. वेद, उपनिषद, पुराण सर्व तत्वज्ञानच कोळून प्यायल्यासारखे त्यांचे विचार प्रतीत होतात. विशेषतः त्या काळी देवस्थानी कथा कीर्तन सतत चालू असल्यामुळे पौराणिक कथांचा संदर्भ जनाबाईंच्या अभंगात वारंवार येतात. काही ठिकाणी त्यांचं कूट स्वरूपाचे अभंगही आहेत. आणि एवढं सगळं असूनही त्यांची भाषाशैली प्रासादिक, साधी, सरळ, भावपूर्ण, रसाळच आहे. त्यांच्या अभंगांचा अर्थ लावताना त्यांच्या हृदयाशी क्षणभर तरी समरस होता आलं, हा फार मोठा माझ्या दृष्टीने आनंदाचा ठेवा आहे. मी असं म्हणणार नाही की संत जनाबाई सारख्या एवढ्या थोर विभूतीच्या अभंगांचा अर्थ अचूक लिहिलेला आहे, पण तो अर्थ लावताना मी आंतरिक उल्हासित असायची हे मात्र निश्चित. नाहीतरी म्हणतात ना की कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभट्टाची तट्टाणी, तसं कुठं आत्मसाक्षात्कारी जनाबाई आणि कुठे मी एक साधी सुधी सामान्यातली सामान्य स्त्री. म्हणून जाणकारांना ह्यात काही सुधारणा करायच्या असल्यास जरूर कराव्यात, ज्यामुळे संत जनाबाईंची अधिकाधिक निर्दोष अशी सार्थ अभंग गाथा तयार होऊ शकेल.
विद्या वाचस्पती सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी माझी नणंद आहे. यांचा माझ्या लिखाणात सिंहाचा वाटा असून त्यांच्या मौलिक मार्गदर्शनामुळेच माझी इच्छापूर्ती होत आहे. म्हणून त्यांच्या ऋणातच मी राहू इच्छिते. पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मूलपृष्ठ माझा भाचा गौरव सुधीर कुलकर्णी याने सजवलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद. पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या माझ्या मोठी नणंद श्रीमती आशाताई कुलकर्णी आणि वृषाली बाळकृष्ण नाईक माझी जाऊ यांचेही धन्यवाद. एका सामान्य स्त्रीने लिहिलेलं संत जनाबाईंच्या चरित्राचं पुस्तक रूपात प्रकाशन करून आणलं, यास्तव प्रकाशकांचे सहस्त्रशः आभार. पुष्पा पांडुरंग नाईक.